आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। गेल्या वर्षी मान्सून 4 जून रोजी दाखल होणार होता, मात्र 4 दिवस उशिराने म्हणजेच 8 जून रोजी तो केरळमध्ये दाखल झाला। यंदा मान्सून दिलेल्या अंदाजाप्रमाणे दाखल होतो का हे पाहावे लागेल। तर 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। तर भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या संदर्भात नेमके काय अंदाज व्यक्त केलेले आहेत आपण जरा पाहूया। यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। भारतामध्ये सरासरीच्या 106% पाऊस पडण्याची शक्यता। ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता। जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये निनोची परिस्थिती निर्माण होईल। यंदा महाराष्ट्रातही मान्सून चांगला राहण्याचा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।